हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे। चेन घेतलेलं आहे मी, हे असं कापड, प्लास्टिकची आट्याची गोणीचं प्लास्टिक अस्तर आणि हे मेन कापड। तर असं माझ्याकडे होतं कापड ड्रेस शिवून शिल्लक राहिलेला त्याचा मी इकडे वापर करते आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहता तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि हे बेल्टसाठी 2 बेल्ट घेतलेले आहेत मी, बघा हे प्लास्टिकचेच गोण्या कट करून घेतलेले आहेत, असे बेल्ट घेतलेले आहेत। आणि हे मेन कापड बघा, हे आहे अस्तर, माझ्याकडे व्हाईट होतं ते घेतलं मी, जे आपल्याकडे असेल मॅचिंग असेल तर चालेल, नसेल तर काय नाही चालेल। बघा अस्तर, प्लास्टिकची गोणी आणि हे मेन कापड, हे ड्रेसचं कापड आहे, ड्रेसचं सूट असतो ना आपला ड्रेस पीस त्याचं कापड आहे। खूप सुंदर ड्रेस होता ह्याचा झालेला शिवून, त्याच्यातलं खूप सारं कापड शिल्लक राहिलेलं होतं त्यांनी, म्हणजे ड्रेस पीस नव्हता हा, असंच कापड आणलेलं होतं मीटरमधलं, त्याच्यातलं शिल्लक राहिलेलं होतं। खूप सुंदर आणि मस्त असं कलरफुल आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय, नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल। आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। तर इकडे मी पहिलं काय करणार आहे, टाचणी लावून छान असं शिलाई मारून घेणार आहे, बघू शकता। आणि इकडे मी ना येलो कलरची चेन घेतली आहे, तुम्हाला हवी ती घेऊ शकता, पण माझ्याकडे होती मॅचिंग अशी होती, येलो रेड पण होती पण येलो घेतली मी। आणि ह्याचं जे आहे ना ते पुढे तुम्हाला मी सांगेनच कशासाठी याचा उपयोग करायचा आहे, ते टाचणी लावून घेतलेलं आहे। तर आता मी क्विल्टिंग करून घेते झटपट।
दोन्ही साईडला डबल फोल्ड करून बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून पायपिंग वगैरे करून घेतलेले आहे. पुन्हा मी काय केलेलं आहे 3.5 इंचाचं किंवा 3 इंचाचं कापड घेतलं. त्याच्या मी अगोदर बोललेली बघा ह्याच्या नंतर तुम्हाला सांगते त्याच्यासाठी इकडे आपण तोच आहे तो कपडा आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं लांबीला ते म्हणजे हवं म्हणजे आपलं जे आहे ना बॅगचं शिवून रेडी झालेलं ते मोजून घ्यायचं त्याच्या आणि तेवढंच घ्यायचं लांबीला आणि 3 इंच घेतलेलं आहे मी 3.5. तर तुम्ही 3 इंचसुद्धा घेऊ शकता 2.5सुद्धा घेऊ शकता तुमच्या चॉईसवर आहे. आणि ते मध्यावरती मी कट करून त्याचे 2 भाग करून त्याला अशी चेन लावून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि माझ्याकडून ना ते जे आहे ना 9 इंच भरलेलं होतं तर ते खूप मोठं झालं. त्याला आकारामध्ये सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते काय करा छोटंसं कट करा. म्हणजे 9 आहे ना तर 8पेक्षा 8 इंच घेतलं तरीसुद्धा होऊन जाईल. तर 9 आहे तर ते लक्षात ठेवायचं की आपल्याला 9 इंच आलेलं आहे त्याच्यापेक्षा म्हणजे किती पण आले असेल ना त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं आहे. तर ही चौकोनी आहे. आता त्याला मी काय केलं चेन व्यवस्थित लावून घेतली आणि आता त्याला मी असा आकार शेपमध्ये देऊन घेते. नाही घेतला तरी तर चालून जाईल पण मी चौकोनीमध्ये घेतला. चौकोनी होता तो असा वेगळाच घेतला आकार असा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्याला शिलाई मारून घेते धागे निघू नये म्हणून दोन्ही साईडला. तर बघा आणि तुम्ही म्हणजे माझ्याकडून ते मोठं झालं मी नंतर एक्स्ट्राचं कट करून टाकलं. व्हिडिओमध्ये दाखवलं की नाही काय माहिती दाखवलं वाटतं ते थोडंसं मोठं झालं तर आपल्या मापापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं का तर आपण तो आकार देतो ना त्याच्यामुळे तो कपडा आपला कमी झाल्यामुळे तो बरोबर तिकडे ॲडजस्ट होऊन जातो कपडा त्याच्यामुळे ते शिल्लक राहून जातं. तर हे लक्षात तुम्ही ठेवा. आणि माझ्याकडून झालं तर आता पुन्हा काय करायचं आहे आपण ते कट केलेलं घ्यायचं एक साईडला ज्या साईडला चेन आहे तिकडे एक साईडला अटॅच करायचं एक साईडला दुसरंसुद्धा दुसऱ्या साईडला करून घ्या नाही तर मग नाही होणार ॲडजस्ट. बघा माझ्याकडे एक्स्ट्रा राहिलं म्हणून ते मी अगोदर दोन्ही साईडनं सगळीकडे शिलाई मारून घेतलं आणि नंतर ना पुन्हा एक्स्ट्राचं कट करून त्या थोडंसं अजून एक्स्ट्राचं कट साईडचं आपण जसं कट केलं तसं कट करून घेतलं ना तर एक साईडला मोठं एक साईड छोटं चांगलं वाटणार नाही ते कट करून घेतलं बघा. आणि खूप छान होते बॅग ही पण एवढंच काही की हे माप थोडंसं माझ्याकडून हे झालं त्याच्यामुळे. तर तुम्हाला बघा आता मी कट करून घेते आहे एक्स्ट्राचं कट करून घेते म्हणजे दिसायला पण छान वाटेल असं. आणि खूप छोटीशी आणि छानशी होते हेवी अशी मार्केटमध्ये वगैरे घेऊन जायला इझिली आपल्याला सोपी जाते. तर बघा आता मी शिलाई मारली कट वगैरे नाही केलं शिलाई मारून घेतली नंतर राहिलेलं एक्स्ट्राचं कट केलं दोन्ही साईडला. आणि पायपिंगसुद्धा करून घेतली तरीसुद्धा चालेल पण मी नाही पायपिंग करून वगैरे घेतली. तर चला अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझी पद्धत आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर छान अशा आपली रेडी झालेले आहे पर्स हँडबॅग शिवून ते पण टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे आपल्या घरात पडलेल्या आपण ते कचरा समजून ते घरात फेकलेलं असतं आपण उचलून एक दिवशी ते फेकून देणार असतो डस्टबिनमध्ये त्याचा आपण इकडे म्हणजे रियूज केलेला आहे. तर फायनली आपले बघा झालेलं आहे छान अशी बॅग शिवून पर्स. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुढे मी म्युझिक ॲड करते. पुन्हा छानशा एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा.